उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेपंडितही उपस्थित राहणार. दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये. या परिषदेत पहिल्यांदाच विक्रमी असे 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जातील. उदय सामंत यांची माहिती. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योग, गुंतवणूकदार आणि विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार आणि राज्यामध्ये 3,10,000 कोटींची गुंतवणूक येण्यासाठी करार होणार. मुख्यमंत्री सचिवालयाची माहिती. दावोस दौऱ्याचा सगळा हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला दिला जाईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. ज्यांनी उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवले त्यांनी आम्हाला उद्योगवाढी संदर्भात सांगू नये. सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील सगळ्या मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार. पंतप्रधान मोदींसह अमित शहा, जेपी नड्डा बैठकीला उपस्थित राहणार. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुनावणीला सुरुवात. लवकरच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फेरसाक्ष होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करणार. 30,000 घरांपैकी 15,000 तयार घरांचं वाटप होणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सांगोला आणि मंगळवेढा इथं शरद पवारांचे कार्यक्रम. एकाच दिवशी 2 मोठे नेते जिल्ह्यात असल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. शरद पवार आज निपाणी दौऱ्यावर. निपाणीमध्ये पवारांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन. शरद पवारांकडून चिकोडी मतदारसंघावरती लक्ष केंद्रित. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. अनिल परब यांनी दिलेल्या 2018च्या पत्रामध्ये घटना दुरुस्तीचा उल्लेखही नाही. वेळेत घटना दुरुस्ती केली असती तर आता ही वेळ आली नसती. राहुल नार्वेकरांचा ठाकरेंवर पलटवार. कोरोना काळात प्रतापराव पवारांशी संबंधित असलेल्या कंपनीमध्ये 435 कोटी रुपये कुठून आले? भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा सवाल. या प्रकरणी सोमय्यांचा पीएमआरडीए कार्यालयामध्ये अर्ज दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी नारायण राणेंचे शंकराचार्यांवर आरोप. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य. गुणवत्ता मिळवा आणि कर्तृत्ववान व्हा, तुम्हालाही पद मिळतील. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना सल्ला. राज्यामध्ये भूमिहीनांना 5 एकर शेती देण्यासाठी एक समिती आणि अभ्यास गट स्थापन करावं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची सरकारकडे मागणी. गायरान जमीन आणि झुडपी जंगलांची जमीन सरकारनं भूमिहीनांना देण्याचीही आठवलेंची मागणी. राहुल गांधींनी लवकर लग्न करावं. दलित समाजात अनेक चांगल्या मुली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर. इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळत नसेल तर आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं. आठवलेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांमुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 9 खासदार पडले. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील. चव्हाण यांना विश्वास. महायुतीचे राज्यभरात 36 जिल्ह्यांमध्ये महामेळावे. मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं आणि राज्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा जिंकणं हे लक्ष्य. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि अजित पवारांच्या मनात अजूनही गोपीनाथ मुंडेंविषयी द्वेष. प्रकाश महाजन यांची टीका. महायुती लोकसभेमध्ये विजयी होईल पण विधानसभेमध्ये नाही. प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. कल्याण लोकसभेसाठी एकही निष्ठावंत उद्धव ठाकरेंकडे उरला नाही. शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंची ठाकरेंवर टीका. सुप्रीम कोर्टात देखील एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागेल. मीनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री स्वतःच राजीनामा देतील. ठाकरे गटाचे नेते अनंत गीतेंचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार. अनंत गीतेंचा दावा. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारत इथं दुष्काळ परिषदेचं आयोजन. राजू शेट्टी उपस्थित राहणार. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासोबतच मराठा आरक्षणाची मागणी केली जाईल. सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. मिलिंद देवरा यांच्यानंतर युवक काँग्रेसचा प्रिया दत्त यांना विरोध. युवक काँग्रेसच्या विजय गोरेंनी राहुल गांधींना पत्र लिहून प्रिया दत्त यांना विरोध दर्शवला. मुंबई काँग्रेसमधून पक्षविरोधी कारवाईबद्दल 23 सदस्यांचं निलंबन. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निलंबनाचे आदेश काढले. मिलिंद देवरांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसचा आक्रमक पवित्रा. लोकसभेच्या तोंडावर 22,000 लोकांना पक्षाशी जोडणाऱ्या व्यक्तीला पक्षातून कसं काढू शकता? काँग्रेसमधून निलंबित केलेले नरेंद्र जिचकार यांचा सवाल.
मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षकांचं पत्र. पोलिसांकडून आंदोलनाची माहिती जमा करण्यास सुरुवात. ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून संजीव ठाकूर यांची 2 वेळा चौकशी. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटलांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत रिक्षा प्रवास. महिला रिक्षा चालकांना प्रोत्साहन मिळावं आणि जनतेनं या पिंक रिक्षांना पसंती द्यावी या उद्देशानं पाटील यांनी हा प्रवास केला. राज्य शासन 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवणार. या अभियानामध्ये जनसहभाग वाढवून लोकचळवळीचं स्वरूप देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचं आवाहन. राज्य सरकार गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार. शेतकऱ्यांना कृषी विषयक साधन सामग्री साठवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये गोदाम तयार करणार. म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी मुदतवाढ दिली गेली आहे. विमानतळ परिसरामध्ये 40 मजली टॉवर बांधण्याची म्हाडाची हायकोर्टाकडे मागणी. सर्वसामान्यांसाठी घरं बांधताना विमानतळ सुरक्षेशी तडजोड करता येणार नाही, हायकोर्टाची भूमिका. मुंबईमध्ये मांजरनं गळा कापून 21 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू. बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाण पुलावरची घटना. घातक मांजामुळे मुंबईमध्ये 15 पक्षी जखमी. 10 कबुतरं, 3 पोपट, 1 बगळा, 1 पाणबुडी असे पक्षी जखमी. जखमी पक्ष्यांवरती अम्मा केअर फाउंडेशनच्या माध्यमातून उपचार. जपानचं शिष्टमंडळ मुंबईच्या दौऱ्यावर. पर्यटन मंत्री गिरीश महाजनांकडून जपानच्या शिष्टमंडळाला मुंबई फेस्टिव्हलचं निमंत्रण. मुंबईतल्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. याच कालावधीमध्ये भायखळ्याच्या जे रुग्णालय परिसरामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाईल. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या 3ऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा संपन्न. होम मैदानातील सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी. शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूवरती वाहनं थांबवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. सेल्फी आणि सनसेट कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अटल सेतूवर वाहनांची मोठी गर्दी. मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या सिनेट निवडणूक कार्यक्रमावर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब. नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देत दाखल केली होती याचिका. अहमदनगरमध्ये मंत्री विखे पाटलांच्या गावात 9 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यामध्ये 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यात येईल, वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ग्वाही. शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आणखी 10 जणांना अटक. पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये मोठी कारवाई. विठ्ठल चेलार, रामदास मारडेला अटक. पुण्यामध्ये दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी पुणे पोलिसांनी धिंड काढली. माहीम पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाची आत्महत्या. नागपाड्यातील पोलीस रुग्णालयाच्या 2ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नवी मुंबईच्या सीवूड्समधील बांधकाम व्यावसायिकाची हत्या. पोलीस तपासामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याचं उघड. दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक. सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या. कुपवाड जवळच्या बामणोली जवळची घटना. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश, तर अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. मारहाण करणाऱ्या शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या आईवडिलांवर शिक्षकांकडून दबाव. या घटनेमुळे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नागपूरमध्ये महसूल सहाय्यकाला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण आणि शिवीगाळ. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचे कर्मचारी एका दिवसाच्या संपावर. गोंदियाच्या आमगावमधील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक. आरोपी बांगलादेशमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना झारखंड राज्यातून ताब्यात घेतले. अंधेरीमध्ये बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई. अमेरिकन नागरिकांना प्रतिबंधित औषध विक्री करणाऱ्या वकिलासह 10 जणांना अटक. जळगावमध्ये तत्कालीन गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक. धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त जागा मिळणार. पात्र निवासी सदनिका धारकांना अतिरिक्त 350 चौरस फूट जागा मिळेल. DRPPLची घोषणा. मुंबईतील किमान तापमानात घट. सांताक्रूज आणि कुलाब्यातील किमान तापमान 22 अंशांखाली. पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईतील वातावरणात गारवा कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती. वसईमध्ये इको रिसायकल कंपनीमध्ये प्लास्टिक वेस्ट मटेरियलला भीषण आग. दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट आजपासून पुढचे 75 दिवस बंद. घाटातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत घाट बंद राहील. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये 16 वर्षांनंतर बैलगाडा शर्यत रंगली. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. यावर्षी 66 बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी. 66 बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये मलकापूरच्या बैलगाड्याचा पहिला क्रमांक. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती पर्यटकांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यापासून 50,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये दिव्यांग तरुण सायकलने अयोध्येसाठी रवाना. धीरज कळसाईत असं या तरुणाचं नाव असून 5 दिवसात अकोट ते अयोध्या अंतर पार करणार. अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात. आजपासून 21 जानेवारीपर्यंत विविध पूजा अर्चा केल्या जाणार. राममंदिराच्या गाभाऱ्याला सोन्याचा मुलामा असलेला दरवाजा बसवण्यात आला. यानंतर तळमजल्यावरील सगळ्या 14 सोन्याच्या मुलामा असलेल्या दरवाज्यांचं काम पूर्ण झालंय. मुंबईचा रणजी मोसमात सलग दुसरा विजय. आंध्र प्रदेशचा मुंबईनं 10 विकेट्सनं पराभव केला. देशात 2013 ते 2022 या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये 24 कोटी 82 लाख लोक गरिबीतून बाहेर. यासोबतच बिमारू म्हणून ओळख असलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या गरिबीमध्ये मोठी घट. नीती आयोगाच्या अहवालाचा दावा. केवायसी पूर्ण नसलेली फास्टॅग खाती 31 जानेवारीपर्यंत बंद करावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अशी सुविधा देणाऱ्या बँकांना सूचना. आगामी काळामध्ये कृत्रिम एआयमुळे 40% नोकऱ्यांवर परिणाम होणार. एआयमुळे जगभरात विषमतेचं चित्र अधिक विदारक होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भाकीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.